सांगलीत मोबाईल शोरूम व दुकाने फोडणारा सय्यद चोरटा अवघ्या 3 तासात गजाआड. 11,09,000चा मुद्देमाल जप्त. सांगली शहर व परिसरात मोबाईल शोरूम आणि दुकाने फोडणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या 3 तासात शिताफीने अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल 11,09,786 रुपये किमतीचा चोरलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की दिनांक 4 ऑगस्ट 2026च्या रात्री 9:30 ते 5 ऑगस्ट 2026च्या सकाळी 10:15 या कालावधीत शहरात चोरीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाणे व सांगली शहर पोलीस ठाण्यात 4 वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आले होते. फिर्यादी प्रदीप गजानन देसाई वर्ष 64 राहणार सांगली, नंदकुमार उत्तम भोसले वयवर्ष 32 राहणार सांगली, मनोज कुमार प्रकाश वारे वयवर्ष 45 राहणार माधवनगर आणि मोहन नारायण वाचाली वयवर्ष 55 राहणार सांगली यांनी आपल्या दुकानात झालेल्या चोरीबाबत तक्रारी दाखल केल्या होत्या. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस पथकाने तात्काळ तपास चक्रे फिरवली. विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार प्रशांत माई, आर्यन देशिंगकर, योगेश पाटील व गणेश बामणे यांना गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे संशयिताबाबत महत्त्वाची माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी माधवनगर परिसरात सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. बसवराज परसाप्पा हरिजन वयवर्ष 22 मूळ राहणार गडी सोमनाळ तालुका ताईकोटी जिल्हा विजापूर राज्य कर्नाटक सध्या राहणार इंद्रप्रस्थ नगर सांगली असे त्याला ताब्यात घेतले आहे. संशयिताचे नाव आहे बसवराज हरिजनन. याने विश्रामबाग पोलीस ठाण्यातील 3 आणि सांगली शहर पोलीस ठाण्यातील 1 अशा एकूण 4 चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेल्या सर्वच्या सर्व 11,09,786 रुपयाचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री तुषार जोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव, पोलीस उपनिरीक्षक दिनेश माने आणि अंमलदार अमर मोहिते, सचिन गायकवाड, बिरोबा नरे, स्नेहला मोरे, प्रशांत माई, गणेश बामणे, योगेश पाटील, आर्यन देशिंगकर व सचिन घोडे यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव करत आहेत.